नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित बी.एड महाविद्यालयातील बी.एडच्या 4th सेमिस्टरला जो पीस एज्युकेशन नावाचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्या विषयाची विद्यापीठाची जानेवारी 2024 मध्ये झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण पाहूया। मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. एम.एड.सेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत। चला तर पाहूया पीस एज्युकेशन शांतता शिक्षण या विषयाची विद्यापीठाची प्रश्नपत्रिका। सुरुवातीला दिलेली माहिती वाचून घेऊया। दिस क्वेश्चन पेपर कंटेन 2 प्रिंटेड पेजेस। कोड आहे PC 04 2023। फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज। एक्झामिनेशनचं नाव आहे B.एड 4th सेमिस्टर एक्झामिनेशन, जानेवारी 2024 मध्ये झाली होती। एज्युकेशन पीस एज्युकेशन सब्जेक्ट। फ्रायडे 5 जानेवारी 2024 ला ही परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती आणि टाइम ड्युरेशन होता 2 PM to 5 PM। या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, जसं आता टाइम दिलेला 3 hours, मॅक्झिमम मार्क्स 75। सूचना अशा आहेत, नोट बी। फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी। सेकंड, सॉल्व एनी 2 फ्रॉम क्वेश्चन नंबर 2, 3, 4। थर्ड, सॉल्व एनी 2 फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 5, 6, 7। पहिली सूचना प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य। दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2, 3, 4 पैकी कोणतेही 2 सोडवा आणि तिसरी सूचना आहे प्रश्न क्रमांक 5, 6, 7 पैकी कोणतेही 2 सोडवा। असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे। पहिला प्रश्न कंपल्सरी। पहिला प्रश्न शॉर्ट टिपांचा असतो, त्याच्यामध्ये काही टिपा दिलेल्या असतात, त्याच्यातल्या 3 टिपा तुम्हाला लिहायच्यात। राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे हा। A. Meaning of peace education. B. Concept of peace education. C. Life skills. D. Role of mass media in peace education. मराठीमध्ये थोडक्यात टिपा लिहा, कोणत्याही इथे 3 पाहिजे। 3 कोणत्याही 3। शांतता शिक्षणाचा अर्थ। B. शांतता शिक्षण संकल्पना। C. जीवन कौशल्ये आणि D. समूह संपर्क साधनांची शांतता शिक्षणातील भूमिका। त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर सेकंड क्वेश्चन, द रोल ऑफ दलाई लामा इन ग्लोबल पीस बिल्डिंग। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी दलाई लामा यांच्या भूमिकेची चर्चा करा। तिसरा प्रश्न, विच प्रोग्राम्स प्रमोटिंग बाय युनेस्को फॉर पीस एज्युकेशन। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। युनेस्कोने शांतता शिक्षणाच्या प्रोत्साहनासाठी कोणते कार्यक्रम दिले आहेत। आणि चौथा प्रश्न, डिस्कस द यूज ऑफ कॉन्स्टिट्यूशनल फंडामेंटल राईट्स फॉर पीस एज्युकेशन। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांचा उपयोग शांतता शिक्षणासाठी कसा होतो, चर्चा करा। त्याच्यानंतर 5वा प्रश्न, हाऊ विल द पीस एज्युकेशन गिवन बाय करिक्युलम अँड को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इन स्कूल। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। शालेय अभ्यासक्रम व अभ्यासांवरती उपक्रमातून शांतता शिक्षण कसे देता येईल, स्पष्ट करा। 6वा प्रश्न, रोल ऑफ पीस एज्युकेशन इन मल्टीकल्चर सोसायटी डिस्कस। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। बहुसंस्कृत समाजात शांतता शिक्षणाची भूमिका चर्चा करा। आणि 7वा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द एरियाज ऑफ पीस एज्युकेशन। शांतता शिक्षणाची क्षेत्रे कोणती, स्पष्ट करा। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न अनिवार्य, दुसरा, तिसरा, चौथा म्हणून कोणते 2 आणि 5वा, 6वा, 7वा यामधून कोणतेही 2 प्रश्न, असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे। बेस्ट ऑफ लक। थँक्यू। सबस्क्राईब करा, शेअर करा।